गाथा समजून घेताना किंवा गाथेतील अभंग समजून घेताना ज्या वेळेला गाथ्यातील प्रत्येक अभंगाकडे आपण पातिव्रत्य भावनेने पाहू त्याच वेळेला आपल्याला गाथा समजेल, त्याच वेळेला आपल्याला अभंग समजते. खऱ्या अर्थाने रात्रंदिवस भगवंताचं भजन करणं, त्याचं नामस्मरण करणं इतकाच ज्या कुळाचा कुळाचार आहे ना त्या कुळाची कोटी कुळे पुनीत होतात. तुका हरी सारा सार विचार कराव ठावठी, सारा सार विचार कराव ठावठी, नाम धरा कंठी विठोबाचे. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. जलमोनिया कुळी वाचे स्मरे राम, जलमोनिया कुळी वाचे स्मरे राम. धरी हाची नेम अहर्निशी, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत, तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत. भावे गाता गीत विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. विठ्ठल विठ्ठल. आता वंदुरंग भूमिका कीर्तनी उभी होते लोका. टाळ मृदंग श्रोते देखा, तया माझे नमन दंडवत. ऐसे नमन करो नि सकळा, हरी कथा सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेरू. इतना तो करना स्वामी जप प्राण तन से निकले. गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. उस वक्त जल्दी आना, उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना. राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले. जोडोनिया करा विठोबाचे. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग आनंद कंद करुणा वरुणालय भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्ञानेश्वर प्रिय संत जगद्गुरु तुकोबाराय. आणि ज्या काळामध्ये राजा रामदेवराय राज्य करत असताना राजा प्रजेच्या मनासारखं वागत होता, प्रजा राजाच्या मनासारखं वागत होती. राम राज्य हे निर्माण झालं आणि विश्वनियंताला अवतार घ्यावासा वाटला. विश्वनियंतानं खाली डोकावून पाहिलं, मुकुटातला मणी गळाला आणि 16 वर्षाचं एक बालक पाठीचा ताटकणा करून उभं राहिलं. 700 श्लोकांवरती 9000 ओव्या लिहिल्या आणि 700 श्लोकांवरती 9000 ओव्या लिहित असताना अमृताचं पान तुम्हा आम्हाला दिलं. ईश्वरीय ज्ञान संजीवन ज्ञानेश्वरी आईच्या अंतकरणानं तुम्हा आम्हाला पाजली. जिच्या पोषणावर अनंत योगी निर्माण झाले ते विश्वविख्यात विश्वमौली दानोबाराय. ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली, पसायदान रूपी कळत झाला. जो जे वांछील तो ते लाहो. इतकंच नव्हे तर वसुदेव कुटुंबकम हे विश्वची माझे घर या नायाने मौलींनी शेरा मारून ठेवला. या समाजामध्ये प्रेमभाव निर्माण व्हावा, स्नेहभाव निर्माण व्हावा, ती दैवी शक्ती निर्माण व्हावी याच्या करता मौलींनी ज्ञानेश्वरी वरती कळस केला तो पसाय. ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली आणि अल्लाउद्दीन खिलजीची उत्तरेकडून महाराष्ट्रावरती स्वारी झाली. अल्लाउद्दीन खिलजी महाराष्ट्रावरती चालून आला. तुळजापूरच्या आईचा मंदिराचा कळस कापला
आणि अल्लाउद्दीन खिलजी पंढरपुराकडे झेपावला आणि माझ्या मुलींच्या लक्षात आलं की आता आपली ज्ञानेश्वरी सुद्धा राहत नाही. ज्ञानेश्वरी सहित समाधीस्थ व्हायचं ठरवलं. निवृत्ती दादाने शिळा सरकवली आणि अखंड महाराष्ट्रामध्ये ज्ञानाचा अंधकार झाला. 350 वर्ष महाराष्ट्र अज्ञानाच्या अंधारामध्ये चाच पडत राहिला. 350 वर्ष महाराष्ट्र एकाच आस्थेने बघत होता. कोणी एका जन्माला येतो का, कुणी तुका जन्माला येतो का, अरे कुणी दाना जन्माला येतो का, कुणी नामा जन्माला येतो का. 350 वर्ष झाले. भक्ती म्हातारी झाली. विवेक वैराग्य अवतार घेणं सगळीकडे अधर्म झाला आणि विश्वनियंताच्या लक्षात आलं की पुन्हा एकदा अवतार घेणं गरजेचं आहे. विश्वनियंतानं पुन्हा एकदा खाली डोकावून पाहिलं. मुकुटातला दुसरा मणी गळाला आणि दक्षिण वाहिनी इंद्रायणीच्या तटावरती देहू नगरामध्ये 42 वर्षाचं भक्तीचं गारुड उभं राहिलं. 4500 अभंग तो महात्मा प्रसावला. इंद्रायणीचं कार्पण्य धुवून गेलं. पंढरीनाथाला खेळया भेटला. पंढरपुराच्या वाळवंटामध्ये भक्ती भावाचा डाव रंगला. भक्ती पुन्हा एकदा अंथरुणावरून उठली. भक्तीचा एका बाजूचा हात विवेकानं धरला, एका बाजूचा हात वैराग्यानं धरला आणि भक्ती महाराष्ट्र, सौराष्ट्र प्रांत, कर्नाटक सगळीकडे फिरून आली. महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर महाराष्ट्रातल्या माणसांची मन संस्कारित झाली. तुकोबरायांनी गायलेल्या प्रसावलेल्या अभंगाद्वारे कीर्तनकार गावोगावी कीर्तन करू लागली. इतकंच नव्हे तर गळ्यामध्ये तुळशीच्या माळा आल्या, कपाळाला गोपी चंदन टिळा आला आणि हृदयामध्ये वैष्णवांच्या बद्दल कळवळा निर्माण झाला. हे कोणामुळे शक्य झालं तर जगद्गुरु तुकोबरायांमुळे. अरे कोण जगद्गुरु तुकोबराय? माईबापांनो, मराठी माणसाला मराठी भाषेमध्ये मराठी बाण्याने ज्यांनी उपदेश केला. संसार दुःखाच्या आपत्तीला इष्ट आपत्ती मानून भंडार भामचंद्राच्या साक्षीने गोविंद गोविंद असे गीत गाऊन भाव समाधीचा आनंद ज्यांनी उपभोगला. ढोंगी साधू संतांचे दिंडवडे काढत वैराग्याची धगधगीत पताका ज्यांनी फडकवली. इंद्रायणीचं पाणी पिऊन ज्यांची वाणी तृप्त झाली, ज्यांच्या रसवंतीला वसंताप्रमाणे बहर आला. भंडारा भामचंद्र बोरावड्याला ज्यांनी भवन मानलं, वृक्षवल्लींना सोयरा मानलं, दगडाचे टाळ केले, पक्ष्यांना सुस्वराने भजन आळवायला लावलं. इतकंच नाही तर मैबाप 4200 अभंगाची निर्मिती करताना प्रत्येक अभंगाकडे ज्यांनी पातिव्रत्य भावनेने पाहिलं. लक्षपूर्वक ऐका माईबापांनो, गाथा समजून घेताना किंवा गाथेतील अभंग समजून घेताना ज्या वेळेला गाथ्यातील प्रत्येक अभंगाकडे आपण पातिव्रत्य भावनेने पाहू, त्याच वेळेला आपल्याला गाथा समजेल, त्याच वेळेला आपल्याला अभंग समजतील. गाथा इतकी सर्वसामान्य नाही की जी कोणालाही समजावी. गाथा समजून घेताना गाथाचं 3 टप्प्यामध्ये चिंतन करावं लागेल. त्याच्यातला नंबर 1चा टप्पा, संतप्त भूतकाळाकडून संतृप्त वर्तमान काळाकडे प्रवास करत असताना संतांचा भूतकाळ हा आपला वर्तमान काळ असला पाहिजे आणि आपल्या संतांचा वर्तमान काळ हा आपला भविष्य काळ असला पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत पोहोचता येणार नाही. नवे त्याच्याशिवाय आपल्याला गाथा ही समजणार नाही. याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला गाथाचा नंबर 2चा टप्पा. गाथा अशी नाही की कोणी कोणावरती तरी प्रेम केलं, कोणी एखाद्याला हृदय दिलं, एखाद्याचा प्रेम भंग झाला, गटाराच्या बाजूला पडला आणि त्यानं कविता लिहिल्या आणि त्या ईश्वर मान्य झाला, जगत मान्य झाल्या. नाही, गाथा बोलते ती फक्त परमात्म्याशी. जगद्गुरु तुकोबरायांचं हृदय आणि भगवान परमात्म्याचं हृदय यांचा झालेला संवाद म्हणजे गाथा आहे. याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला गाथाचा नंबर 3चा टप्पा. माझे पूर्ण पुरुषोत्तम भगवान असणारे श्रीकृष्ण निजधामाला गेले, परंतु आपला श्वास, आपला प्राण, आपलं तेज, आपलं ओज, आपलं हृदय त्यांनी श्रीमद भागवतामध्ये ठेवलं. तसे माझे जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाला गेले, परंतु आपला श्वास, आपला प्राण, आपलं तेज, आपलं ओज, आपलं हृदय त्यांनी पंचम वेद नामरूपी गाथ्यामध्ये ठेवलं. असे असणारे विश्वमान्य, विश्व अधिकार, विश्वप्रिय, चिन्मय स्वरूप असणाऱ्या अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथा चंद्रातील उत्कृष्ट असा कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. दादा थोडासा मॉनिटरला आवाज द्या आणि विको ठेवा नॉर्मल कंटिन्यू. मॉनिटरचा आवाज कमी झालाय तर असो. या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे. काय सांगतात जगद्गुरु तुकोबराय या अभंगाद्वारे? लक्षपूर्वक आहे का? जगद्गुरु तुकोबराय या अभंगाद्वारे सर्वसामान्य जीवाला मानवी देहामध्ये आल्याच्या नंतर उपदेश करतायत. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुम्हाला आम्हाला सुंदर असा मनुष्य रूपी नरदेह मिळालाय ना, तर या मिळालेल्या आयुष्यामध्ये तुम्ही सार काही असार काही या गोष्टीचा विचार करा आणि त्या भगवंताचं नामचिंतन कंठामध्ये
आता जगद्गुरु तुकोबरांनी असं सांगितल्यानंतर जगद्गुरु तुकोबरांना एका साधकाने प्रश्न विचारला, जगद्गुरु तुकोबराय, रात्रंदिवस सार काय असार काय या गोष्टीचा विचार केल्याने आणि त्या भगवंताचं नामचिंतन कंठामध्ये घेतल्याने आपल्याला फायदा काय बरं होईल? कारण फायद्याशिवाय कुठलंच कर्म लोक या जगात करतात का? तुमच्या इकडे करतात का? फायद्याशिवाय कुठलंच कर्म लोक या जगात करत नाहीत. असा प्रश्न विचारल्यानंतर जगद्गुरु तुकोबराय त्या व्यक्तीला उत्तर देत आहेत, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. त्या भगवंताच्या नामाच्या चिंतनाने आपल्या संसारातलं दुःख नाहीसं होतं आणि दुस्तर असणारा भवसागर आपल्याला सहजरित्या पार करून जाता येतो. असा पहिल्या आणि दुसऱ्या चरणाचा अर्थ आहे. आणि तिसऱ्या आणि चौथ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सांगतायत की ज्या कुळाचा रात्रंदिवस भगवंताचं नामचिंतन करणं, खऱ्या अर्थाने रात्रंदिवस भगवंताचं भजन करणं, त्याचं नामस्मरण करणं, इतकाच ज्या कुळाचा कुळाचार आहे ना, त्या कुळाची कोटी कुळे पुनीत होतात. तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे. फक्त त्या भगवंताचं नामचिंतन शुद्ध भावनेनं शुद्ध अंतकरणानं करणं गरजेचं आहे. असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. तर असो, आज या ठिकाणी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, ज्यांना आपल्या तो जणू 1 वर्ष पूर्ण होते त्या असणाऱ्या मातोश्री कैलासवासी रेखाताई दत्तात्रय दिवेकर 1 वर्ष यांना आपल्यातून जाऊन पूर्ण होते आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा करण्याची संधी, ही सेवा ज्यांच्याकडून माझ्याकडे सुपूर्त करण्यात आली ते असणारे मातोश्रींचे पतिदेव, म्हणजे आमचे नातेवाईकच आहे ते. हा घरचाच कार्यक्रम आहे, काय बाहेरचा कार्यक्रम नाही. ते असणारे दत्तात्रय दादा दिवेकर, त्यांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे संपूर्ण दिवेकर परिवार असेल, मग त्यांच्या सुना असतील, मुलं असतील, नातू असतील, नाती असतील, संपूर्ण असणारा दिवेकर परिवार, या परिवाराच्या माध्यमातून सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन केले आणि ही सेवा माझ्याकडे सुपूर्त करण्यात आली. खऱ्या अर्थाने मी प्रथमतः त्यांना धन्यवाद देते. त्याचप्रमाणे कार्यक्रमाकरता आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, मृदुंगाचार्य, कार्यक्रमाला सजावणारे, धजावणारे, त्याच्यामध्ये आपल्या भागाचं भूषण म्हणजे दौंड तालुका, शिरूर तालुका, इकडे अशा 3 तालुक्यामध्ये ज्यांचं खऱ्या अर्थाने पश्चिम महाराष्ट्रातले पुरुषोत्तम पाटील म्हटलं तरी काही हरकत नाही. नवे नवे आवाजाचे खरे जादूगार असं ज्यांना म्हटलं जातं ते असणारे आमचे बंधू हरिभक्तपरायण संभाजी महाराज पवार, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे जे आळंदीवरून आपल्या कार्यक्रमाकरता आवर्जून उपस्थित आहेत, ज्यांच्या गळ्यामध्ये स्वरामध्ये खऱ्या अर्थाने गोडवा आहे, असे असणारे गोपाळ महाराज ढेमरे, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे ज्यांच्या हातामध्ये साक्षात सरस्वती माता विराजमान आहे असे असणारे विशाल महाराज काळे, आपल्याच भागातले निमोणा त्यांचं गावे, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे हार्मोनियम वादक दादा असेल, त्याचप्रमाणे विनेकरी बाबा, संपूर्ण टाळकरी वृंद, ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आठवणीत राहायला जाणार आहे असे असणारे शूटिंगवाले, काय नाव? मराठी पंढरी यूट्यूब चॅनल, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे सुंदर अशी सिस्टीम ज्यांनी लावली, खऱ्या अर्थाने या छोट्याशा वातावरणामध्ये सिस्टीम लावणं ही काही सोपी गोष्ट नसते, परंतु खूप सुंदर सिस्टीम तुम्ही लावली. तुम्हालाही धन्यवाद देते. सर्वांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करून अधिक विस्तार न करता विश्वमंगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल मानव जातीला ज्ञानाचा मार्ग दाखवणारे विश्वमौली ज्ञानोबराय जगद्गुरु श्री संत तुकोबराय आदी करून सकल संतांच्या चरणी साष्टांग नमन करून सिद्ध साधक संतवंतांना वंदन करून त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या सुपरिचित असणाऱ्या परंतु आज आपल्यात नसणाऱ्या कैलासवासी रेखाताई मातोश्री त्यांच्या पावन स्मृतीला स्मरून, त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य ब्रह्मलीन ब्रह्मचैतन्य स्वामी शमसुंदर महाराजपुरी रमतेराम दिगे बाबा यांच्या पावन स्मृतीला स्मरून आणि उपस्थित श्रोतृजन तसेच विश्वमौली ज्ञानोबरायांना अभिवादन करून अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता प्रवृत्त होते. तर लक्षपूर्वक ऐका. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुमच्या समोर मांडलाय, अल्पसा परिहार पण या ठिकाणी दिलाय. आता तास सव्वा तासाच्या कालावधीमध्ये अतिशय सुंदर चिंतन मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न अजिबात करणार नाही बरं का माता मौल्या, हसवण्याचा प्रयत्न करणार नाही म्हटलं तुम्हाला टेन्शन नाही आलं ना? मागे बसलेले पुरुष मंडळी, कारण बऱ्याचशा लोकांची संकल्पना असते कीर्तन हे हसण्याकरता असतं, परंतु माझं प्रामाणिक मत सांगू तुम्हाला, वाक्य लक्षपूर्वक ऐका.
माझं प्रामाणिक मत असं आहे, कथावर कीर्तन हसणे केल्याने होते. वाक्य लक्षपूर्वक आहे का? आवडलं तर टाळी द्या. कथावर कीर्तन हसणे केल्याने होते, शुद्ध भाव से रोने के लिए होते हे. ज्यावेळेला भगवंता करता कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, अशी अवस्था प्राप्त होत असते ना, त्यावेळेला खऱ्या अर्थाने ते कीर्तन किंवा प्रवचन सार्थकी लागत असतं. म्हणून माझं चिंतन फक्त लक्षपूर्वक आहे का? व्याजानं द्या तक मला, हा टॅक्स नाही लागला त्याच्यावरती अजून. व्याजानं नका देऊ, मोकळ्या मनानं द्या, द्यायचे असतील तर असं तास सव्वा तासाच्या कालावधीमध्ये अतिशय सुंदर चिंतन मी तुम्हाला सांगणारी, तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न अजिबात करणार नाही. संतांच्या अंतःकरणातले भावरंग मला आज तुमच्यामध्ये उतरवायचे आहेत. कारण ज्या वेळेला कीर्तनकाराच्या समोर समाज बसतो, ज्या वेळेला जनसमुदाय एकत्र येतो, त्यावेळेला कोणाच्या शब्दावरती येतो? टाळकरी, कोणाच्या शब्दावरती? संतांच्या शब्दावरती जमलेला समाज असतो. आणि सांगू तुम्हाला मायबापांनो, संतांचे शब्द इतके ग्रेट आहेत, संतांचे शब्द इतके ग्रेट आहेत. आतापर्यंत ज्ञानेश्वरीला क्रॉस करून बोलणारा जन्माला आला नाही ना, त्याचं नाव ज्ञानोपराय आहे. आणि सुंदर ते ध्यान उभे बिटे वरी करकटावरी ठेवोनिया, याच्यामध्ये एखादा शब्द माझा घाला हो असं म्हणणारा जन्माला आला नाही ना, त्याचं नाव जगद्गुरु तुकोबाराय आहे. आणि म्हणून ज्यानं विश्वमौली ज्ञानोबांच्या हाताला धरलं, ज्यानं जगद्गुरु तुकोबारायांच्या हाताला धरलं ना, त्याने त्याच्या जीवनामध्ये अमानित्व प्राप्त केलं. अमानित्व म्हणजे काय सांगू तुम्हाला? अमानित्व शब्दाची व्याख्या विश्वमौली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. अमानित्व म्हणजे जे कोणाला मानतच नाहीत त्याला म्हणायचं अमानित्व. आणि संत कोणाला मानत नाहीत बरं का, महाराज मंडळी सुद्धा कोणाला मानत नाहीत. लोक आम्हालाही म्हणतात ताई तुम्ही कोणाला मानत नाहीत. आता काय म्हणायचं सांगा ना. अरे मानलं ना विश्वमौली ज्ञानोबांना आणि जगद्गुरु तुकोबारायांना. वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार ज्यावेळेला आम्ही महाराष्ट्रभर करत असतो, त्यावेळेला आम्हाला असं वाटतं आमच्या एका हाताला जगद्गुरु तुकोबारायांनी धरलंय, तर एका हाताला विश्वमौली ज्ञानोबारायांनी धरलंय. विश्वमौली ज्ञानोबा आमची माय आहेत, तर जगद्गुरु तुकोबाराय आमचे बाप आहेत. आणि म्हणून त्या माय बापाच्या अंतःकरणातले भावरंग आज तुमच्यामध्ये उतरवायचे आहेत. आजच्या कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आणि सर्वसामान्य जीवाला उपदेश करणार आहे, सावध करणार आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुम्ही आम्ही सुंदर अशा मनुष्य रूपी देहाला जन्माला आलाय. तुम्हाला सुंदर असा मनुष्य रूपी देह मिळालाय ना, तर या मिळालेल्या आयुष्यामध्ये तुम्ही सार काय असार काय या गोष्टीचा विचार करा आणि त्या भगवंताचं नामचिंतन कंठामध्ये धरा. आता सार काय असार काय या गोष्टीचा विचार करायला काय सांगतात जगद्गुरु तुकोबाराय? तर लक्षपूर्वक आहे का, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये व्यवहार करत असताना आपल्या व्यवहारामध्ये काही गोष्टी असारात असार असतात, काही गोष्टी असारात सार असतात, काही गोष्टी सारात असार असतात, तर काही साराचेही सार असतात. आता मी तुम्हाला असारात असार असणारी गोष्ट सांगते, असारात सार असणारी सांगते, सारात असार असणारी सांगते आणि साराचेही सार असणारी सांगते. फक्त चिंतन समजण्याकरता 5G लागतं बरं का. आलंय का तुमच्याकडं? हा 5G लागतं. लक्षपूर्वक आहे का? असारात असार असणारी गोष्ट कोणती? तर तुम्ही आम्ही ज्या बंधनामध्ये अडकलोय, तुम्ही आम्ही ज्याच्या करता रात्रंदिवस कष्ट करतोय, तुम्ही आम्ही ज्याच्या करता रात्रंदिवस जीवाचा आटापिटा करतोय ना, तो संसार म्हणजे असारात असार असणारी गोष्ट आहे. आता लक्षपूर्वक ऐका बरं का. तुम्हाला असारात असार असणारी गोष्ट समजली. आता असारात सार असणारी गोष्ट कोणती? तर आपला संसार हा असार आहे, परंतु या असार रूपी संसारामध्ये काही गोष्टी सारही आहेत. आता त्या सार गोष्टी कोणत्या? तर भगवंताचं नामचिंतन करणं, पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करणं, भगवान पंढरीश पडवंग परमात्म्याची वारी करणं, गाथाचं पारायण करणं, ज्ञानेश्वरीचं पारायण करणं, या असार रूपी संसारातल्या सार रूपी गोष्टी आहेत. आता असारात असार असणारी गोष्ट समजली, असारात सार असणारी समजली. आता सारात असार असणारी गोष्ट कोणती ते सांगतो ऐका. तर विश्वमौली ज्ञानोबा म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. ज्या अर्थी माऊली म्हणतात मी संसार सुखाचा करेन, त्या अर्थी संसार हा सार होऊ शकतो का नाही? माता माऊल्या, संसार हा सार होऊ शकतो का नाही? नक्की होऊ शकतो. पण केव्हा? ज्या वेळेला आपण या संसारातल्या काही गोष्टी बाजूला काढू त्यावेळेला. जसं की आपल्याकडे आंबा असतो, आंबा. आता त्या आंब्यातली कोय आणि साल जर बाजूला काढली तर खाली काय शिल्लक राहते? बोला, मुके आहेत का तुम्ही? बोला बोला, काय शिल्लक राहतं? हा सगळ्या बोलत आहेत, फक्त तोंडात बोलत आहेत. रस शिल्लक राहतो. अगदी बरोबर आहे. तसंच
जसं की आंब्यातली कोय आणि साल बाजूला काढल्यानंतर रस शिल्लक राहतो आणि तो रस म्हणजे त्या आंब्यातला सार आहे, तसा आपल्या संसारातल्या अहम आणि ममता या दोन गोष्टी जर बाजूला काढल्या ना तर आपला संसार देखील ब्रह्मरूप होऊ शकतो. आता तुम्हाला असारात असार असणारी गोष्ट समजली, असारात सार असणारी समजली, सारात असार असणारी समजली. आता साराचेही सार असणारी गोष्ट कोणती तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ते आहे भगवंताचं नामाचे सार 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 विठोबा नाम तुझे सार सार नाम साराचेही सार शरणांगत यमकिंकर. भगवंताचं नामचिंतन हे साराचंही सार आहे आणि असं असणारं साराचंही सार असणारं भगवंताचं नामचिंतन ते जर तुम्ही तुमच्या मुखामध्ये घेतलं तरच तुमच्या जीवनाचं सार होईल, अन्यथा तुमच्या जीवनाचं असार झाल्याशिवाय राहणार नाही. कारण तुमचा मुक्काम या मृत्यू लोकावरती किती दिवसांकरता हे काय कोणाला सांगता येईल का? इथं बसलेल्यापैकी कोणी सांगू शकतं का तुम्ही या ठिकाणी किती दिवसांकरता आलाय? नाही सांगू शकत. नियोजित आयुष्य संपल्यानंतर माणसाला जावं लागतं बघा. जसं 1 वर्षापूर्वी या मातोश्रींचं नियोजित आयुष्य संपलं, त्यांना जावं लागलं. नियोजित आयुष्य संपल्यानंतर तुम्ही डॉक्टर लोकांची लाईन जरी लावली ना तरी सुद्धा त्या व्यक्तीला जावं लागतं. आणि नियोजित आयुष्य जर शिल्लक असेल ना तर रोगरची बाटली पाजली तरी सुद्धा ते जगतं बरं का. परंतु नियोजित आयुष्य शिल्लक असेल तर नाहीतर उद्या तुम्ही म्हणता ताईने काल कीर्तनामध्ये सांगितलं रोगरची बाटली पाजली तरी जगतं, पाजताल एखाद्याला बाटली. नियोजित आयुष्य शिल्लक असेल तर जगतं. नियोजित आयुष्य संपल्यानंतर माणसाला जावं लागतं. सांगून जाईल तुम्हाला बघा, आवाज द्या थोडासा बघा. सांगून जाईल तुम्हाला आपलं आयुष्य म्हणजे 100 लिटर पाण्याने भरलेला एक हौद आहे. लक्षपूर्वक आहे का? 100 लिटर पाण्याने भरलेला एक हौद म्हणजे आपलं आयुष्य आहे आणि त्याच्यामधला छोटासा मासा म्हणजे आपण आहोत. आता मला सांगा 100 लिटर पाण्याने भरलेल्या हौदामधलं ज्या वेळेला 5 लिटर पाणी संपतं त्यावेळेला खाली किती शिल्लक राहणार आहे? बोला, गणित येतं तुम्हाला? बोला बोला. 95 लिटर पाणी शिल्लक राहतं. आता मला सांगा 95 लिटर पाणी शिल्लक राहतं, परंतु 100 लिटर पाण्यापैकी ज्यावेळेला 95 लिटर पाणी संपणार आहे त्यावेळेला खाली किती शिल्लक राहणार आहे? 5 लिटर पाणी शिल्लक राहणार आहे. आता ते 5 लिटर पाणी संपल्यानंतर त्या हौदामध्ये परत पाणी येणार आहे का? तो काय झरा नाही ना, ती काय विहीर नाही ना त्याला झरा यायला. तो हौद आहे. 5 लिटर पाणी संपल्यानंतर त्या हौदामध्ये परत पाणी येणार नाही. ते 5 लिटर पाणी संपल्यानंतर त्या माशाला जसं तडफडून मरावं लागणार आहे तसं आपलं नियोजित आयुष्य संपल्यानंतर आपल्याला देखील एक ना एक दिवस जावं लागणार. याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला नियोजित आयुष्य संपल्यानंतर माणसाला कसं जावं लागतं. 1 महिन्यापूर्वी माझं मुंबईला कीर्तन होतं. लक्षपूर्वक आहे का? एक दृष्टांत सांगते छोटासा. नियोजित आयुष्य संपल्यानंतर माणसाला कसं जावं लागतं. 1 महिन्यापूर्वी मुंबईला कीर्तन होतं. मुंबईला कीर्तनाला गेलेलो असताना आता ज्यांनी तारीख दिली त्यांच्या घरी आम्ही गेलो. आता घरी गेल्यानंतर त्या घरामध्ये एक आजीबाई होत्या. त्या आजीबाई मला शेजारच्या एका कुटुंबाची व्यथा सांगू लागल्या. वाक्य लक्षपूर्वक ऐका बरं का. व्यथा वेगळी असते आणि कथा वेगळी असते. आता त्या शेजारच्या एका कुटुंबाची व्यथा सांगू लागल्या. व्यथा सांगत असताना त्या म्हटल्या आमच्या शेजारी एक कुटुंब होतं, त्याच्यामध्ये 2 जण पती पत्नी आणि त्यांची मुलं राहत होती. आता ते राहत असताना त्यांच्यातला जो तो पती होता ना, पती नवरा, तो काय काम करत नव्हता. मग ती पत्नी बिचारी वैतागून जायची. रात्रंदिवस काम धंदे करायची, लोकांचं धुणं भांडे सगळा संसाराचा भार तिच्या खांद्यावरती होता आणि वैतागून गेली की नवऱ्याला बडबड करायची. आता नवऱ्याला बोलायला लागली का नवरा म्हणायचा जास्त कमी बोललीस तर आत्महत्याच करीन. काय म्हणायचा? जास्त कमी बोललीस तर आत्महत्याच करीन. घाबरून जायची बिचारी, काहीच बोलत नव्हती. त्यांनी सांगितलं एक दिवस योग असा आला, सकाळी 4-4:30 वाजता 2 जण उठले. 4-4:30 वाजता उठल्यानंतर दिवाळी 4 दिवसावरती आली होती. तिनं सकाळी नवऱ्याला म्हणू लागली सगळ्यांच्या घरामध्ये आनंदोत्सव चाललाय, सगळीकडे दीपावलीचा सण चाललाय, आपल्या लेकरांना घालायला कपडे नाही, वाजवायला फटाके नाही. म्हटली काहीतरी काम धंदा करत जा, नुसतं पत्त्या झोडायचं काम करता म्हटली. आता असं म्हटल्यानंतर तो वैतागला. तो म्हटला लावली का सकाळ सकाळ कटकट, जास्त कमी बोललीस तर आत्महत्याच करीन. आता आत्महत्याच करीन म्हटल्यानंतर ही वैतागून गेली होती बिचारी. ही वैतागलेली होती. ही म्हटली जा आत्महत्याच करायची ना तर खुशाल करा. आता त्याच्या लक्षात आलं दरवेळी धमकी देत होता, आता मात्र गेल्याशिवाय गत्यंतर नाही. निघाला 5-5:30 वाजता त्या मुंबईच्या उड्डाण पुलावरती गेला. उड्डाण पुलावरती गेल्यानंतर 5-5:30 वाजता आजूबाजूला पाहिलं आणि खाली त्या पुलावरून उडी टाकणार. कशा करता? बोला.
आत्महत्या करण्याकरता. आत्महत्या शब्द लक्षात ठेवा बरं का. आत्महत्या करण्याकरता खाली उडी टाकणार तितक्यात खालून एक भाजीवाला भैया चालला होता. आता त्या भाजीवाल्या भैयाच्या डोक्यावरती सुंदर असं एक टोपलं होतं. त्याच्यामध्ये मेथीच्या भाजीच्या जुड्या अशा कमळाच्या आकाराच्या लावलेल्या होत्या. आता जसं आईने आपल्या लेकराला पदरामध्ये झेलावं ना, तसं हे वरून त्या टोपल्यामध्ये पडलं. आता मला सांगा, आईने लेकराला पदरामध्ये झेलावं तसं हे वरून त्या टोपल्यामध्ये पडल्यानंतर ते मरल का? मरल का? ते नाही मेलं. तुम्हाला नवल वाटेल, विनाकारण ते खालचं भाजीवालं मेलं. ते सकाळी सकाळी लेकरांना सांगून आलं होतं, म्हटलं आज जेवढ्याची भाजी विकेल ना तेवढ्याचे फटाके घेऊन येईन. त्याची लेकर घरी वाट पाहत होती, ते नाही घरी गेलं. आणि ज्याची बायको म्हटली ना एकदाची कटकट गेली, ते दुपारच्या जेवणाला घरी आलं. म्हणजे त्या आत्महत्या करणाऱ्याचं नियोजित आयुष्य शिल्लक. देवतारी त्यासी तारीला कोण, देवतारी त्यासी देवतारी त्यासी मारा येत नाही म्हटल्यानंतर घरच्यांच्या लक्षात येतं की आपले बाबा काय आता जास्त दिवस जगू शकत नाही. मग बाबा जगू शकत नाही. त्यांचा एक मुलगा कोकणामध्ये नोकरीसाठी असतो. त्या नोकरीसाठी असलेल्या मुलाला निरोप पाठवला जातो की आपले बाबा काय आता जास्त दिवस जगू शकत नाही, तू बाबांना भेटण्याकरता ये. आता भेटण्याकरता ये म्हटल्यानंतर कोकणामधून मुलगा बाबांना भेटण्याकरता येतो. आणि भेटण्याकरता आल्यानंतर मुलगा बाबांना विचारतो, बाबा तुम्हाला खायला काय आहे? खरं तर अंतिम क्षणी विचारलं पाहिजे, बाबा हरिपाठ म्हणू का? बाबा गाथा वाचू का? बाबा ज्ञानेश्वरी वाचू का? परंतु तसं होतं का? तुमची मुलं विचारतात का अंतिम क्षणी? तसं होत नाही. त्या मुलाने विचारलं, बाबा तुम्हाला खायला काय आणू? आता बोललेलं सगळं समजत होतं, परंतु बोलता येत नव्हतं. मग बाबांनी बोटाने असं खुणवलं आणि त्यांच्या मुलाच्या लक्षात आलं की आपल्या बाबांना जिलेबी फार आवडते. मग मुलगा एका मिठाईच्या दुकानामध्ये जातो, 1 किलो जिलेबी ऑर्डर करतो आणि जिलेबी घेऊन परत येत असतानाच बाबांचा आत्मा मनुष्य देहामधून मुक्त होतो. बाबा हे जग सोडून निघून जातात. परंतु जिलेबी खाण्याची इच्छा मात्र अपूर्ण राहते. जिलेबी जिलेबी करत बाबा जातात. म्हणून बाबांना पुढचा जन्म हा माशीचा मिळणार. माशी होऊन त्या ठिकाणी ते जिलेबीवरती बसणार आणि राहिलेली इच्छा त्यांची त्या ठिकाणी पूर्ण होणार. म्हणजे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाले अंगे हरिरूप. हा झाला व्यवहारिक दृष्टांत. परंतु आध्यात्मिक दृष्टांत पाहायचं म्हटलं तर जड भरत राजाने त्याच्या जीवनामध्ये एका हरणाच्या पिलाचा सांभाळ केला. त्याला लहानाचं मोठं केलं, त्याचं पालन पोषण केलं. आणि ज्या वेळेला जड भरत राजा अंतिम क्षणी वृद्ध अवस्थेला प्राप्त झाला, त्यावेळेला एकच विचार करत होता, मी गेल्यानंतर या हरणाचं कसं होणार? मी गेल्यानंतर याचा सांभाळ कोण करणार? मी गेल्यानंतर याचं पालन पोषण कोण करणार? हरिण हरिण करत जड भरत राजा जातो. म्हणून त्याला पुढचा जन्म देखील हरणाचाच मिळतो. जड भरत राजा आणि आत्म्याचं देहांतरण सांगतात. देहांतरण होतं म्हणजे नेमकं काय होतं? तर देह बदलतो परंतु आत्मा बदलत नाही. कारण आत्मा शस्त्राने कापला जाऊ शकत नाही, आत्मा अग्नीने जाळला जाऊ शकत नाही. नैनम छंदंती शस्त्राने नैनम दहती पावक. आत्मा कशाने जाळला जाऊ शकत नाही. म्हणून आत्मा बदलत नाही, देह बदलतो. आणि आपल्याला सुंदर असा नरदेह कधी मिळतो सांगू तुम्हाला? आपल्याला सुंदर असा नरदेह एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा. 83,99,999 वेळा जन्मावं आणि मरावं लागतं, मग आपल्याला सुंदर असा नरदेह मिळतो. बरं झालं आली. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. तर असं रोजच्या धावपळीच्या काळामध्ये रोज 2-2 कार्यक्रम करत असताना बऱ्याच दिवसातून असा अनुभव आला. पण असा अनुभव यायला पाहिजे, कारण जुन्या काळातले कीर्तन आठवतात. मग जगद्गुरु तुकोबरायांना काय माईक होता का, सिस्टीम होती का, काय होतं? काहीच नव्हतं ना. परंतु अंतकरणातला भाव फार शुद्ध होता. त्या शुद्ध भावनेनं भगवंताचं भजन करता आलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल काय सांगत होते मी? कीर्तन. बरोबर आहे तुमचं कीर्तन. तर असं आपल्याला सुंदर असा नरदेह कधी मिळतो? 83,99,999 वेळा जन्मावं आणि मरावं लागतं, मग आपल्याला सुंदर असा नरदेह मिळतो. म्हणून मला असं वाटतं हा नरदेह अनमोल आहे.
दुर्मिळ आहे हा मनुष्य जन्म, आणि म्हणून या मनुष्य रूपी देहाला आल्यानंतर मरावे परी कीर्ती रूपी उरावे, किंवा सूरत से कीरत भली जो बिनपंख उड जाय, सूरत तो जाती रही कीरत का भवन जाय. आपलं हे शरीर, आपला हा देह, आपला हा चेहरा एक ना एक दिवस जाणार आहे, परंतु आपली जी कीर्ती आहे ना ती अनादी अनंत कालापर्यंत पाठीमागे शिल्लक राहणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं आपण कीर्ती करून मेलं पाहिजे. नामदेवराय एका अभंगाद्वारे सांगतात, मरणाआधी सावध व्हावे कीर्ती करून मरावे, जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया. आपली काया ही अनमोले म्हणतात आणि म्हणून मरणाआधी सावध व्हायला सांगतात. आता मरणाआधी सावध झालं पाहिजे, नेमकं काय केलं पाहिजे बरं? तर आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या घटना घडतात त्या प्रत्येक निश्चित घटनेची आपण पूर्वतयारी करत असतो. आपल्या घरामध्ये एखादा लग्न समारंभ असेल तर त्याची पूर्वतयारी केली जाते. आपल्या घरामध्ये एखादा दशक्रिया विधी असेल तर त्याची पूर्वतयारी केली जाते. आज या ठिकाणी या मातोश्रींचा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम चाललाय, याची काहीतरी पूर्वतयारी केली गेली, परंतु 1 वर्षापूर्वी त्या आपल्यातून निघून गेल्या. त्यांच्या मरणाची काही पूर्वतयारी केली का दिवेकर परिवारानं? केली का? नाही. मग मला असं वाटतं आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या प्रत्येक निश्चित घटनेची जर आपण पूर्वतयारी करत असू तर आपल्या अनिश्चित मरणाची देखील आपण पूर्वतयारी केली पाहिजे. मग जिवंतपणी माणसाने कसं जगावं सांगून जाईल तुम्हाला. आपलं आयुष्य हे पारिजातकाच्या फुला एवढं असावं. पारिजातकाचं फुल माहिती तुम्हाला? पारिजातकाच्या फुलाला, त्या झाडाला आदल्या दिवशी संध्याकाळी कळी येते, दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ते उमलून खाली पडतं आणि त्याच दिवशी 1-2 तासामध्ये ते कोमेजून जातं. इतकं कमी आयुष्य त्या पारिजातकाच्या फुलाचं असतं, परंतु जो कोणी त्या झाडाच्या जवळून जाईल ना त्याच्या मनाला ते मोहून टाकतं, त्याच्या मनाला आनंद देऊन जातं. इतकंच नव्हे तर आपलं आयुष्य हे फुलपाखरा एवढं असावं. फुलपाखराचं आयुष्य माहिती आहे तुम्हाला? अवघ्या 14 दिवसांचं आहे, परंतु त्या 14 दिवसांच्या आयुष्यामध्ये ते इतकं भिरभिरतं, स्वतःही आनंद घेतं आणि ज्याची ज्याची दृष्टी त्याच्यावरती पडेल ना त्याच्या मनाला ते आनंद देऊन जातं. इतकंच नव्हे तर आपलं आयुष्य हे देवासमोर जळणाऱ्या अगरबत्तीप्रमाणे असावं. अगरबत्ती स्वतः जळते परंतु इतरांना सुगंध देते. इतकंच नव्हे तर आपलं आयुष्य हे चंदनाप्रमाणे असावं. चंदन स्वतः झिजतो परंतु इतरांना सुगंध देतो. म्हणून सांगून जाईल तुम्हाला, चालताना असं चालावं. वाक्य लक्षपूर्वक ऐकावं. चालताना असं चालावं, 10-5 लोकांनी उठून राम राम म्हणावं. चालताना असं चालावं, 10-5 लोकांनी उठून राम राम म्हणावं. बसताना अशा ठिकाणी बसावं, 10-5 लोकांनी जवळ येऊन बसावं. पत्त्या खेळायला नाही बरं का पुरुष मंडळी, भजन करायला भजन. बसताना अशा ठिकाणी बसावं, 10-5 लोकांनी जवळ येऊन बसावं. बोलताना असं बोलावं, आपल्या वाणीतून अमृत वाहिल्यासारखं वाटावं. आणि मरताना असं मरावं, ज्याला कळेल त्याच्या टचकन डोळ्यामध्ये पाणी यावं. असं माणसाचं जीवन असावं. आणि जिवंतपणे माणसाने असं जीवन जगावं, जो व्यक्ती आपल्या समोर येईल ना त्याच्या चेहऱ्यावरती आपल्याला खळखळून हसू आणता यावं. लाट उसळून जळी खडे व्हावे, त्यात चंद्राचे चांदणे पडावे. तसे गाली हसता तुझ्या व्हावे, लावण्य उचंबळून वर वाहावी. आपल्याला पाहिल्यानंतर समोरच्याची अशी अवस्था व्हावी, असं आपण जीवन जगावं. मग ज्याला ज्याला असं वाटतंय ना आपल्याला पाहिल्यानंतर कोणाच्या तरी चेहऱ्यावरती हसू आणता यावं, आपण गेल्यानंतर नाही संपूर्ण जिल्ह्याने, नाही संपूर्ण तालुक्याने, नाही संपूर्ण गावाने, कमीत कमी आपल्या कुटुंबातल्या तरी लोकांच्या डोळ्यात पाणी यावं, त्याने जीवनामध्ये काहीतरी चांगली प्रतिज्ञा करा. माझ्या कीर्तनातलं एवढं वाक्य घरी घेऊन जा बरं का. ज्याला ज्याला वाटते आपली कीर्ती अनादी अनंत कालापर्यंत पाठीमागे शिल्लक राहावी, त्याने जीवनामध्ये काहीतरी चांगली प्रतिज्ञा करा. कारण इतिहासामध्ये आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी प्रतिज्ञा केली त्या लोकांची कीर्ती इतिहासामध्ये अजरामर राहिली. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी प्रतिज्ञा केली. वयाच्या 16व्या वर्षी जिजाऊ मासाहेबांनी सांगितलं, शुभात तुम्हाला राजा व्हायचंय, शुभात तुम्हाला राजा व्हायचंय. बाया नाचवणार नाही तर बाया वाचवणार राजा व्हायचंय. आणि अखंड हिंदुस्थानचे छत्रपती माझे शिवाजी महाराज. अरे जशी प्रतिज्ञा झाशीच्या राणीने केली, मै मेरी झाशी नाही दूंगी, आणि अखंड हिंदुस्थानची राणी झाली. जशी प्रतिज्ञा लोकमान्य टिळकांनी केली, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी काहीतरी चांगली प्रतिज्ञा करणं अतिशय महत्वाचं. कारण मला असं वाटतं आपण जर आपल्या जीवनातला मुक्कामच निश्चित केला नसेल ना तर मार्ग सुद्धा कधी सापडत नसतो बरं का. ज्या वेळेला तुम्ही तुमच्या जीवनातला मुक्काम निश्चित कराल त्या दिवशी तुम्हाला मार्ग सापडेल.
मग तुम्हाला या मृत्यू लोकामधून नेमकं कुठे जायचं हे तुम्ही इथं ठरवायचं. स्वर्गात जायचंय, नरकात जायचंय की वैकुंठात जायचंय. जर तुम्हाला या मृत्यू लोकामधून स्वर्गात जाण्याची इच्छा असेल तर पुण्य कर्म करावं लागेल. जर या मृत्यू लोकामधून नरकात जाण्याची इच्छा असेल तर पाप कर्म केलं तरीही चालेल. परंतु जर तुम्हाला या मृत्यू लोकामधून वैकुंठात जाण्याची इच्छा असेल ना, तर जगद्गुरु तुकोबाराय ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने तुम्हाला जावं लागेल. दाखवलाय ना त्यांनी मार्ग दाबुनी गेले आधी दयानिधी संत ते, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. जो आपल्याला संतांनी भक्तीचा, प्रेमाचा, ज्ञानाचा, वैराग्याचा, त्या भगवंताच्या नामाच्या चिंतनाचा मार्ग दाखवलाय, त्या मार्गाने जर तुम्ही गेलात तर कुठे गुंता पडणार नाही आणि दुस्तर असणारा भवसागर सहजरित्या पार करून गेल्याशिवाय राहणार नाही. तो फक्त तो विचार जीवनामध्ये करणं अतिशय महत्वाचं आहे. कारण विचार फार महत्वाचा असतो जीवनामध्ये. का महत्वाचा आहे सांगू तुम्हाला. रामायणातला एक फार सुंदर दृष्टांत आहे बघा. आपल्या जीवनामध्ये विचार कर महत्वाचा आहे. रामायणामध्ये ज्या वेळेला सीता मातेने प्रभू रामचंद्रांकडे हरणाची मागणी केली, लक्षपूर्वक ऐका बरं का, हरणाची मागणी केली आणि राम विचारतायत माते तुला हरिण पाहिजे, कशा करता पाहिजे ग. त्यावेळेला सीता माता सांगतायत जाताच पाहतील हरिण सास वाजावा, भरत कैकई करतील आपुला हेवा, ठेवीन मजकडे जपून प्रिये हा ठेवा, हा ठेवा मी माझ्याकडे जपून ठेवीन, याच्या करता मला ते हरिण आणून द्या, मला ते हरिण पाहिजे. आणि राघवेंद्र सरकार निघाले हरणाला पकडण्यासाठी. आता हरणाला पकडण्यासाठी निघाले. राम मागे हरिण पुढे, राम मागे हरिण पुढे. आता मायावी हरिण होतं ते, कधी दृष्टीस पडत होतं तर कधी नजरेआड होत होतं. आणि राम मागे हरिण पुढे, राम मागे हरिण पुढे असा त्यांचा खेळ चालू होता. आणि एक क्षण असा आला, रामाचा बाण त्या हरणाला लागला आणि हरिण खाली कोसळलं. परंतु कोसळताना मुखातून शब्द बाहेर पडले, लक्ष्मणा जानकी सीते धाव. आणि या आवाजानं गंमत अशी झाली, सीता माता धावत पडत बाहेर आल्या आणि लक्ष्मणजीला म्हणताय भाऊजी तुमचे दादा संकटामध्ये आहेत, तुमचे दादा अडचणीमध्ये आहेत, तुम्ही पटकन जाऊन त्यांना घेऊन या. आता पटकन जाऊन त्यांना घेऊन या म्हटल्यानंतर त्या ठिकाणी लक्ष्मणजी सांगतायत अगं माते, जग जेव्हा संकटामध्ये असतं ना तेव्हा जग माझ्या दादाचा धावा करतं आणि माझा दादा त्यांना संकटामधून सोडवतो. माझा दादा संकटामध्ये ही गोष्ट अशक्य आहे, कारण तो जगाचा बाप आहे म्हटले. त्यावेळेला सीता मातेच्या डोक्यातला विचार बिघडला आणि सीता माता म्हणतायत लक्ष्मणा दृष्टा तू कोणत्या कुठ उद्देशानं इथपर्यंत आलायस ना हे मला माहिती आहे. रामाचा घातपात व्हावा याच कुठ उद्देशानं तू इथपर्यंत आलायस ना असं म्हटल्यानंतर लक्ष्मणजीला अतिशय वाईट वाटलं. आणि लक्ष्मणजी म्हणतायत माते अगं वनवासातले 13.5 वर्ष झाले ग मी तुमच्या मुखाकडे पाहिलं नाही. आणि लक्ष्मणजीचं वाक्य आहे, ज्या वेळेला राम विचारतायत ना लक्ष्मणाला, लक्ष्मणा हे सीतेचे अलंकार आहेत का, त्यावेळेला लक्ष्मणजी सांगतायत भैया मैंने जब भी देखा भाभी के चरणों को ही दिखाए. मी जेव्हा कधी पाहिले त्यावेळेला बहिणीच्या पायाला पाहिले, म्हणून त्यांच्या पैंजनाच्या पलीकडे मी त्यांचा कुठलाही अलंकार ओळखू शकत नाही. इतके निश्चिम जगणारे लक्ष्मणजी, परंतु सीता मातेने त्यांच्यावरती अपशब्दाचा प्रयोग केला. परिणाम जावं लागला त्यांना भावाला वाचवण्याकरता. भावाला वाचवण्याकरता निघाले जात असताना लक्ष्मण रेषा उडली. सांगितलं माते या रेषेच्या आतमध्ये राहा, आत राहिला तर तुमची आमची भेट होईल, बाहेर आलात तर भेट होणार नाही. आणि निघून गेले. जात असताना रावणाने त्यांना पाहिलं. रावण त्या ठिकाणी साधूचा वेश धारण करून आला आणि बाहेरून आवाज दिला सीता मातेला, माते तुझे पती संकटामध्ये आहेत, तुझे पती अडचणीमध्ये आहेत, तुला जर असं वाटत असेल मी त्यांना संकटामधून सोडवावं तर इथे येऊन मला भिक्षा घाल, इथे येऊन मला भिक्षा घाल. म्हटल्यानंतर सीता माता विचार करतायत. लक्ष्मणजींनी सांगितलंय लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही, काय करावं, जावं की नाही जावं. परंतु सीता मातेच्या डोक्यातला विचार आधी बिघडलेला होता. परिणाम उच्चार देखील बदलला गेला, परिणाम आचारही बदलला. लक्ष्मण रेषा ओलांडली गेली. त्याची परिमिती त्या ठिकाणी सीता मातेला अशोक वडामध्ये राक्षसांच्या मध्ये जाऊन पडावं लागलं. अतिशय दुःख त्यांना त्या ठिकाणी भोगावं लागलं. म्हणून ज्या दिवशी तुमच्या डोक्यातला विचार बिघडेल ना त्या दिवशी उच्चार बिघडेल आणि उच्चार बिघडला की आचारही बिघडेल. म्हणून विचार असा करा, विचार असा करा, जो विचार माझ्या विश्वमौली तनवरेंनी केला, जो विचार माझ्या नाथबाबांनी केला, जो विचार माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केला, जो विचार माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी केला, जो विचार माझ्या झाशीच्या राणीने केला, जो विचार माझ्या शबरी मातेने केला, सारासार विचार करा आणि भगवंता सारासार विचार